नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. माझं नाव आहे गौरांग सावंत आणि मी 1 किंवा 2 ब्लॉग पूर्वी सांगितलं होतं की येणाऱ्या रविवारचं मी काही ना काहीतरी बनवत जाईन. सो जसं मी गेल्या रविवारी चिकन बिर्याणी बनवली होती, तर उद्याच्या रविवारी माझा असा विचार आहे की पापलेट फ्राय, जे मी आता नुकतंच गोराई खाडीवरून आणलं आहे. 6 पापलेट आणलेले आहेत. सो आज आहे शनिवार, तसं उद्या बनवायचे ते. तर आता मी फक्त त्याला मॅरिनेट करून घेईल आणि त्याचबरोबर मी सकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहे फ्रेंच टोस्ट. तर ही दोन्ही गोष्टी मी फर्स्ट टाईम बनवतो आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोस. कसं बनेल ते उद्याच कळेल. आता फक्त मी पापलेटला थोडं मॅरिनेट वगैरे करून घेतो. मावशीकडूनच कट वगैरे करून घेतलेले पीसेसमध्ये, त्याला 4 तुकड्यांमध्ये, आणि त्याला मॅरिनेट करायला घेतो. फ्रीजमध्ये ठेवून मॅरिनेशनसाठी, आणि उद्या सकाळी आधी ब्रेकफास्टसाठी फ्रेंच टोस्ट बनवणार, त्यानंतर पापलेट फ्राय. सो लेट्स सी हाऊ इट गोस. तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लवकरच मला 10,000 सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचायचं आहे. सो प्लीज ट्राय करा. आपण टार्गेट ठेवूया की या वर्षातच 10,000 सबस्क्रायबर्स झाले पाहिजे. आता अराऊंड 9,400 झालेले आहेत. सो जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा आणि शेअर करा. तर आता पापलेटला मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे 2दा पाण्यामधून. आता याच्यामध्ये आपण टाकूया भाजका मसाला, थोडं मीठ आणि आगूळ. आम्ही हे विकतो सुद्धा. आमचं छोटंसं एक दुकान पण आहे ऑनलाईन मच्छी मसाल्यांचं आणि काजूचं वगैरे. थोडं चिमूटभर मसाला घेऊया, त्याला टाकूया. चिमूटभर नाही, थोडे आहे, सॉरी 1 टेबलस्पून आहे. थोडं मीठ घेऊया. थोडं आगूळ किती, 1 बूज टाकावं लागेल. जास्तीत जास्त 1 बूज आपण आगूळ टाकूया. त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. तर याला मी मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवून दिलेलं आहे. त्याला डायरेक्ट ठेवतो फ्रीजमध्ये झाकून मस्तपैकी, आणि त्यानंतर उद्या आपण ह्याला यूज करूया पापलेट फ्राय आणि रस्सा करण्यासाठी. सुप्रभात मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती. आणि जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आजच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्या म्हणजे आज मी काय म्हणतात त्याला, फ्रेंच टोस्ट आणि पापलेट फ्राय बनवणार आहे. सर आता मी सुरुवात करतो आहे. तर चला जाऊया लगेच किचनमध्ये. का थोडं आपल्याला हेल्प करायला आणि गाईडसुद्धा करेल, आणि आपण तिने गाईड केलेलं फ्रेंच टोस्ट आणि पापलेट फ्राय खायला घालूया. चला. तर सर्वप्रथम आपण अंड्याला ब्रेक करून त्याला या भाताच्या भांड्यात पाडूया. सध्या 3च अंडी घेतलेत. हा गेला दुसरा, आहे नंबर 3. ओके, 3 अंड्यांना आपण थोडं चांगलं हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया. ओके, इकडे थोडं कपचं पडलं. फिरून बोलले वन डिरेक्शन. हे चांगलं मिक्स करून घेऊया, आणि याच्यामध्ये मीठ आणि मसाला आधीच काढलेला आहे, तो पण आपण टाकूया चवीसाठी. त्याचबरोबर मी इकडे तवासुद्धा बाहेर काढलेला आहे, तेल पण जवळच आहे, म्हणजे ब्रेडचं पॅकेटसुद्धा त्यामध्ये आम्ही घेतलं होतं, ते आणलेलं आहे. आय गेस हे चांगलं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं मसाला टाकूया, भाजका मसाला आपला नेहमीचा. एवढा ठीक आहे, कमी करायला सांगितलं दुकाने. बस टाकूया, थोडा लालसर रंग येऊ दे बस. आणि त्यानंतर टाकूया आता मीठ.
सॉस. याला परत मिक्स करून घेऊया छानपैकी. ऑलमोस्ट ऑमलेटचं आपण कसं मिश्रण करतो तसंच सगळं मिश्रण केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण कांदा टाकला नाही ना. कांदा आणि कढीपत्ता, मिरची वगैरे, कढीपत्ता नाही सॉरी कोथिंबीर, कढीपत्ता नाही टाकत. थोडंफार मला कुकिंग येते, नाही असं नाही, पण ठीक आहे, खाऊ शकतो माणूस एवढा तर मी बनवतो. असं नाही की एकदमच बेकार काहीतरी मी बनवतो. आय गेस हे परगेन चांगलं मस्त पातळ मिश्रण झालेलं आहे. त्याला काय करूया, तर इकडे आता तेल तव्यावर ठेवून त्याला गरम करत ठेवलेलं आहे. त्याचबरोबर एका प्लेटच्या वरती टिश्यू पेपरसुद्धा ठेवलेलं आहे तेल सूट करण्यासाठी. आणि मी ब्रेड काढले आहेत, तर ब्रेडला थोडं चांगल्या शेपमध्ये कट करू. ट्राय करूया की त्रिकोणी आकारामध्ये. हो, वाट लागलेली आहे इकडे ब्रेडची. ठीक आहे, बस बस बस. अजून नको काबू. एकदा ठीक आहे, चालेल चालेल. तोडून टाकलीस ते. तोडून ना टाकली, ठीक आहे, होतं असं. मी फर्स्ट टाइम करतोय ना, तू असं मॅनेज केलं पाहिजे. आता तुला तुझ्यासाठी बनवतोय तर. ओके. एक अजून काप्या तीन कापले म्हणून तो तुटला. आपण 4 कापायला पाहिजे होते. ॲक्च्युली हा ब्रेडचा शेप पण वाकडा तिकडे आहे. त्याच्यात माझी चूक नाही आहे. हां, त्यात माझी चूक नाही आहे. ठीक आहे, आता ह्याला पण कट केलेलं आहे. आता काय करायचं नेक्स्ट स्टेप, या ब्रेडला घेऊन त्याला चांगलं मिक्स करून इकडे ले करायचं आहे आपल्याला. टाईट ना मृगा, जवळ वेळा, कारण मी खूप पाडणार आणि घाण करणार आहे. मृगाला अंदाज आहे या गोष्टीचा. हे ठेवूया, मी लेफ्टी आहे सो चांगलं मिक्स करून घेऊया. गळता कामा नाही. मला वाटतं एका वेळी 2 किंवा 3च होतील. ते भांड वर गेला हातात नाही तर. बरोबर आहे, स्मार्ट आहे तू. हा थोडा ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, याला आपण 2 वेगवेगळ्या शेप्समध्ये ले करूया. तुम्ही पण तुमच्या वाईफला असं काहीतरी सिंपल गोष्ट बनवून देऊ शकता, तर लवकरच खुश होतील. सगळ्या झगामगा करायची गरज नाही, खूप सिंपल आणि सोपं आहे. तुझं काय म्हणणं आहे बघा याच्यामध्ये? काय तेल गरम असेल, मला पण काळजीपूर्वक करावं लागेल. याला मच्छीसारखं दोन्ही बाजूने नीट फ्राय झाली पाहिजे, बाकी काय नाही. तर थोड्या वेळेला आपण असंच ठेवूया. आफ्टर 2 ते 3 मिनटामध्ये आय गेस होऊन जाईल रेडी. मग त्याला परतवायला लागेल मला, राईट ना? तरी फर्स्ट बॅच माझी रेडी आहे. सॉरी, फर्स्ट बॅच नाही, फर्स्ट राऊंड माझा रेडी आहे. हा त्याला दोन्ही साईडनी चांगलं फ्राय करून घेतलं होतं. आता मी हा जो सेकंड राऊंड चालला आहे ते रेडी करतो आहे. त्याला पण मस्तपैकी मिक्स करूया आणि ले करूया तव्यावरती. आपण थोड्या वेळात लगेच भेटूया जेव्हा मी हीची डिश फायनल रेडी करतो. तर फायनली आपले 3 राऊंड झालेले आहेत. थोडासा त्याला डेकोरेट करूया, ज्याच्यामध्ये मी अतिशय बेकार आहे. हे मुगासाठी आपण रेडी करतोय. हा गरम आहे खूपच, हा लेटेस्टवाला आहे. इतके थोडे खा नाही एवढे, तू मी चांगला बनवलं आहे, तुला आवडेल. आणि मध्ये तिला सॉस देऊया आपण, चुईंग 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 चुईंग. आणि तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर कुठेच जाऊ नका. फ्रेंड्स टोस्ट बनल्यावरती आपण आता पापलेट फ्रायसुद्धा करणार आहे. तिकडे आपले पापलेट काल मॅरिनेट केलेले आहेत, ते फ्रीजमधून सकाळीच बाहेर काढलेले आहेत. थोडा थोडा थंड होऊ दे, नंतर मग आपण त्यांचं सुद्धा. सॉस अरे खा तू, बरोबर आहे, तुला माहीत नाही, आमचं हॉटेल दिलदार आहे आणि माझ्या क्वांटिटीवरती कंजूसी करत नाही. आणि हे तुझ्यासाठी खास, की तू मला सांगायचं कसं बनलं आहे. ठीक आहे, ओके, जोरात बोल ओके. आणि नाही आवडत ते बोलायचं चांगलंच बनवलं. चलो लेट्स ईट इट. तर मित्रांनो, मगाशी आपलं इंडियन फ्रेंच टोस्ट हे तयार झालेलं आणि मृगाने टेस्ट पण त्याला केलेला. आणि त्यांनी खूप चांगलं, काय म्हणतात त्याला, काय जजेस नाही, त्याला काय म्हणतात, चांगलं कॉम्प्लिमेंट. हां कॉम्प्लिमेंट केलेली आहे. तर आता आपण दुसऱ्या गोष्टीजवळ जा, ते म्हणजे पापलेटचा रस्सा आणि पापलेट फ्राय.
तर हा जो पार्ट आहे ह्या थाटलीमधला ह्याला मी रस्स्यासाठी उपयोग करणार आहे. तर आणि हा जो भाताच्या भांड्यात ठेवलेला आहे त्याला मी फ्राय करणार आहे. आणि मगाशीच मी कांदा चिरून ठेवला होता, कोकम घालून ठेवलेला, म्हणजे जे जे सामान मला लागणार आहे रस्सा बनवण्यासाठी ते सगळं रेडी केलेलं आहे. गॅसला पण हलकं चालू ठेवून दिलेलं आहे. थोड्या वेळाने त्यामध्ये तेल टाकतो आणि त्याच्या ह्या सगळ्याच्या आधी मी मगाशी वाटप तयार करून ठेवलेलं. त्याच्यामध्ये लाल मिरची, लसूण, धने, टोमॅटो आणि खोबरं वगैरे मिक्स करून थोडासा हलका पाणी टाकून मिक्सरमध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्याचा असा मस्त भगवा रंग आलेला आहे. आणि आता आपण चालू करूया काय म्हणतात त्याला, पापलेटचा रस्सा बनवायला. तर पहिला फोडणीला घेऊया, थोडं तेल टाकूया, अजून टाकावं लागेल, अजून थोडंसं टाकावं लागेल, बस आय गेस एवढं पुरेल. थोडंसं हलकं टाकूया अजून. तेल टाकलं त्याच्या आतमध्ये. हा आता कांदा आपण फोडणीला घालूया आणि गॅस थोडा हलका फास्ट सुद्धा करूया. हा कांदा मगाशी मी चिरून ठेवला होता. कांद्याला थोडंसं अजून गरम होऊ दे. त्यानंतर मग मी वाटप आणि थोडं पाणी रस्स्यासाठी जे मी बनवलं आहे ते घेईन आणि याच्यामध्ये उकळायला ठेवून देईन. लक्षात ठेवा की आपल्याला मच्छी जी आहे ती आधीच टाकायची, नंतर ती खूप नरम होऊन जाईल. तर ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ती मच्छी एकदम मेल्ट होऊन जाईल. कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं? मी तू सांगितलं, अजून कोण सांगणार आहे मला? आणि परत एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमचे बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा. याच्यापूर्वी मी खेकड्याचा रस्सा, बोंबील फ्राय, प्रॉन राईस, त्यानंतर काय म्हणजे चिकन बिर्याणीसुद्धा बनवली. मसाला पावचा एक शॉर्ट आहे आमचा, तो पण बनवला आहे. तुम्ही तो सुद्धा बघू शकता. तर आता कांदा चांगला परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी जे वाटप जे आम्ही रेडी केलं होतं ते टाकूया. थोडं थोडं हलकं हलकं. मी थोडंसं असं पाणी मिक्स सुद्धा करून घेतो. आणि आता हे चांगलं जे पाणी आहे त्याचं ते मी याच्यात हळूहळू टाकतो. चांगला मसाला आहे थोडा काढून घ्या. इकडे बाजूला अडकलं आहे. ठीक आहे. याला चांगला आता उकळत ठेवला पाहिजे थोडा वेळ. किती मिनटं उकळायला लागेल याला? 10-15 मिनटं. बघू आता. ठीक आहे. वास मस्त येतो ना. पण बनवलं कोणी? आलाच पाहिजे वास तसा. सांगितलं कोणी? असं नाही बघ, सांगायला तर आर्किटेक्चर ड्रॉइंग देतात, पण बनवणारे इंजिनियरच असतात, लक्षात ठेव. सो त्याला थोडा आपण उकळत ठेवूया. थोड्या वेळानंतर हा जो मच्छी जी आम्ही साईडला काढलेली आहे, पापलेट जी काही मॅरिनेट करून ठेवलेली रस्स्यासाठी, ती याच्यामध्ये आम्ही टाकू. आणि त्या दरम्यान जोपर्यंत उकळतं आहे तोपर्यंत आपण ह्याला रवा आणि मीठ मसाला वगैरे लावून घेऊया. सो लेट्स गेट रेडी फॉर फर्दर. तर याच्यामध्ये मगाशी आम्ही कोकम आणि मीठ थोडं चवीसाठी ॲड केलं होतं आणि आता हे परत उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. थोड्या वेळाने मी ह्याला परत प्रॉपर मिक्स करून घेईल. त्या दरम्यान त्याच्या आधी हे जे तांदळाचं पीठ, रवा, मसाला आणि मीठ एकदम हलकं टाकलेलं आहे, कारण काल ऑलरेडी आम्ही मसाला आणि मीठ लावून ठेवलेलं मच्छीला. तर ते मिक्स करू आणि या तेलामध्ये फ्राय करायला ठेवून देऊ. गॅस ऑलरेडी चालू आहे हलक्या याच्यावरती. आता आपण या लावायला घेऊया, सुरुवात करूया. पहिले शेपटी घेऊया, शेपटीची. तर या फ्रायवाल्या भांड्यात जे मच्छी ठेवले त्याला परत प्रॉपर मिक्स करून घेऊया. थोडा मसाला खाली सेटल झालेला आहे. लावायला घेतोय मी एक एक पीस. आपण नीटपैकी या तव्यावरती ले करत जाऊ. शेपटी घेऊया.
थोडं पाडूया आपण. पहिले मोठमोठे पीसेस घेऊया, नंतर मग जागा राहणार नाही आतमध्ये. तवा थोडा लहान आहे आमचा. हा पीस नंबर 3. तर आमचं फर्स्ट राऊंड झालेला आहे कंप्लीट. त्याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 6 7 8 पीसेस राहिले आहेत आणि अजून उकडता यायचे. मग अशी आम्ही चव पण घेतलेली. चव ठीक होती, म्हणजे जास्त तिखट पण नाही आणि जास्त असं खारट पण नव्हतं. प्रॉपर होती टेस्ट. सो वी आर ऑन राईट ट्रॅक. आता थोड्या वेळ याला परतवू आणि त्यानंतर याला काढू आणि मग हे उरलेलं टाकून देऊ. त्याचबरोबर हा जो रसासाठी काढलेला आहे मच्छीचा मच्छीचे पीसेस ते यामध्ये पोल करू. आता वेळ झालेली आहे पीस टाकायचे. आपण एक एक पीस घेऊन हळूहळू त्याच्यामध्ये सोडत जाऊया, थोडं लांब. हा थोडा पीस ब्रेक झालेला आहे. अजूनही एकदम मस्त वास येतोय. तुला वास येतोय का तुझा? हो. बनवला कोणी आहे म्हणून आलाच पाहिजे. ओके. हॉटेलवाल्यांनी सुद्धा चव लागणार नाही अशी माझ्या मच्छीची चव लागणार आहे. थोड्याला मिक्स करावं लागेल चमच्याने. नाही. अरे पण ते ते आपोआप होणार. खाली आधी आपोआप. हां. वा, ते माहीत नव्हतं, काही नवीन शिकलो मी. ओके, तर मच्छी आत गेलेली आहे. तर रस्सा आपला ऑलमोस्ट 7 to 20 मिनिट्समध्ये रेडी झाला पाहिजे, आय होप सो. आणि त्याला आपण थोड्या वेळाने परतून घेऊया. तर आपला फायनली सेकंड जो होता सेट तो पण रेडी आहे आणि हा जो रस्सा आहे आपला तो सुद्धा रेडी आहे. मस्त वास येतो आहे रस्स्याला. तर मी याला काढून घेतो साईडला मीन टाईममध्ये. तर फायनली हा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया आणि सांगितल्याप्रमाणे आपण इंडियन फ्रेंच टोस्ट आणि पापलेटचा रस्सा आणि पापलेट फ्राय खूप छानपैकी रेडी केलेला आहे. तर आम्ही ती चवसुद्धा घेतली आणि तो खूप चांगला चवीलासुद्धा होता. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. लक्षात ठेवा मला या वर्षातच 10,000 सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण करायचे आहेत. सो प्लीज हेल्प करा, लेट मी ग्रो. मी जर ग्रो झालो तर मी तुम्हाला सगळ्यांनासुद्धा ग्रो करेन हे नक्कीच. आणि हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. आता एन्जॉय करूया इंडिया वर्सेस पाकिस्तान 2:30 वाजता स्टार जिओ हॉटस्टारवरती. चला मग येतो, बाय, टेक केअर अँड आय होप इंडियाची मॅच जिंकेल.